सुख म्हणजे नक्की काय असतं? तर एखादी आवडणारी गोष्ट करणं म्हणजेच एखाद्या बागेमध्ये गेल्यानंतर त्या फुलांकडं पाहून आनंद होणं, हे खरं सुख आहे. एखादा छान असा पदार्थ करून तो इतरांना आनंदानं खाऊ घालणं, ते सुख आहे. दुसऱ्याच्या सुखामध्येच आपलं सुख मांडण्यात सुद्धा सुख आहे. आणि सगळ्यात गोष्ट छान म्हणजे समाधानी राहणं म्हणजेच सुख आहे. जर आपण समाधानी राहिलो आहे, आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहिलो ना, तर तो माणूस आयुष्यामध्ये खूप सुखी आहे. जर दुसऱ्याकडे हे आहे माझ्याकडं का नाही, ह्या जर गोष्टीचा अभ्यास करत राहिलं ना, तर आयुष्यभर माणूस कधीच सुखी राहणार नाही. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जे मी सुरुवातीला सांगते ना, तर त्यामुळे काय होतं, तुमचं पण मन पॉझिटिव्ह होतं आणि मलासुद्धा व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं. त्यासाठी मी जी सुरुवात करत असते ना व्हिडिओची, ती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. आणि जर ते तुम्हाला 4 शब्द ऐकून जर खरंच खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. चला तर नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची छान अशी सुरुवात तर झालेली आहे. सकाळी सकाळी पहिल्यात अगोदर गॅसचे पूजन करून घेतलं. आता मला आज कालच्या व्हिडिओलाच एक कमेंट आली होती की ताई तुम्ही गॅसची पूजा रोज करता का? पूर्वी तर रोजच करत होते, पण आता एवढ्या 2-3 महिन्यामध्ये फक्त मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला असं कधीतरीच पूजा होत होती. नाहीतर पाठीमागं माझी ना कंटिन्यू रोजची पूजा असायची. एडवाकडं फक्त हळदी कुंकू वाहून तांदूळ जरी म्हणजे अक्षदा जरी वाहिल्या तरी गॅसची पूजा होऊन जाते. असं काही त्याला वेगळंच अगरबत्त्या, धूप लावा, सगळ्या घरात हे करा असं काही नाही. गॅसची पूजा अगदी सकाळी सकाळी आंघोळ करून आल्यानंतर चहा ठेवण्याच्या अगोदर हळदी कुंकू, अक्षदा वाहून नमस्कार जरी केला ना तरी ती पूजा गॅसची झाली, म्हणजे अग्निदेवताची पूजा. ते केल्याने काय होतं, घरामध्ये शांत नेहमी छान वातावरण राहतं. स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. त्यासाठी ही पूजा करायची असते. पूर्वी बघा बायका चुली पेटवणे अगोदर चुलीची पूजा करून घ्यायच्या, त्यानंतर स्वयंपाकाला लागायच्या. तर तसंच काहीचं. तर मी तर करत असते, मला खूप छान वाटतं. आणि किचनमध्ये एखादी छान अशी अगरबत्ती लावून दिली ना किंवा एखादी धूप लावून दिली तर ते पण आणखीन छान वाटतं. स्वयंपाक करताना सुगंध येतो आणि मन खूप प्रसन्न असलं की स्वयंपाकसुद्धा चांगला बनतो. यासाठी मी सकाळची गॅसची पूजा असते. आणि ज्या दिवशी मला वाटत असेल तर त्या दिवशी मी अशी गुगलची घरामध्ये धुरी फिरवते, त्याचबरोबर किचनमध्ये सुद्धा लावून ठेवत असते. त्यामुळे त्या उदाचा आहे ना सुगंध सगळ्या घरभर पसरतो आणि घरामधलं वातावरण शांत होतं. सकाळी सकाळी सडा मारायचं काम आज थोडासा उशीर झाला होता सडा मारायला. घरातलं थोडंसं आवरावर करून त्यानंतर मग सडा मारायला आले होते बाहेर. दूध इकडं तापायला ठेवलं होतं. आता मी पूर्णपणे चहा बंद केलं आहे आणि आता ठरवले स्वतःकडे जास्त लक्ष द्यायचं, कारण एवढ्या 2-3 महिन्यामध्ये स्वतःकडे खूपच दुर्लक्ष झालं. त्या कारणामुळे तब्येत पण ढासळली, म्हणजे तब्येतीमध्ये बिघाड झाला आहे. आता सध्या शरीरातला सगळा पार्ट दुखतो आहे कामाच्या ताणाने. आणि जास्त करून खूप त्रास झाला कामाचा आणि एक ताण पण खूप पडला. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक एक तर अगोदरच माझ्या वेदना ज्या आहेत ते चालूच होत्या. मणक्याचा त्रास तर खूपच वाढला आहे. त्यामुळे आता स्वतःकडे जास्त करून लक्ष द्यायचं ठरवले. आता चहा पूर्णपणे बंद केला आहे, कारण एवढ्यामध्ये चहा पण खूप वेळा झाला. कधी कधी 2-2, 3-3 घरामध्ये प्रत्येक माणसं असली की प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार चहा घेत होते ना, तर 2-3 वेळा दिवसातून 4 वेळा म्हटलं तरी चहा व्हायचा. त्यामुळे आता चहा पूर्ण बंद केला आहे. सगळी ताई वगैरे सगळ्या गेल्या गावाला, आई पण गेली. त्यानंतर म्हटलं आता स्वतःकडे लक्ष द्यायचं. सकाळी लवकर उठते, व्यायाम वगैरे करते. म्हणजे व्यायाम काय करते, माझं जे मणक्याचा व्यायाम करत होते ना मी पाठीमागं, तोच व्यायाम करते. दुसरा कुठला व्यायाम करत नाही, कारण ज्यांना मणक्याचा त्रास आहे ना त्यांनी दुसरा कुठला व्यायाम न करता जे मणक्यासाठी व्यायाम करतात ना तर तोच व्यायाम करावा. कारण काय होतं, जर आपण दुसरं काही योगा केल्या, म्हणजे ज्या मणक्याच्या योगा आहेत ना तर त्याच कराव्या. जर आपण दुसऱ्या कुठल्या योगा केल्या, ज्या माणसाला मणक्याचा त्रास आहे किंवा मणक्याची म्हणजे हे झालेली आहे, गादी सरकलेली आहे, त्या व्यक्तीने जर दुसरा कुठला व्यायाम केला ना तर आणखीन त्रास वाढवू शकतो. त्यामुळे जो आपल्याला डॉक्टरांनी दिलेला आहे ना तोच व्यायाम करावा सकाळी सकाळी. आणि रोजचं फक्त सकाळी 10 मिनटं आणि संध्याकाळी 10 मिनटं जरी जेवण केल्यानंतर शतपावली केली ना तर खूप म्हणजे खूप त्रास कमी होतो. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. ज्यावेळेस मी व्यायाम करते, म्हणजे ज्या सकाळच्या योगा करते, सकाळी 10 मिनटं चालते आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर 10 मिनटं किंवा शतपावली करते, तेव्हा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा किती बदल होतात बघा तुम्ही. तर हे पाठीमागं माझं सुरू होतं, पण आता एवढ्यामध्ये ह्या 2-3 महिन्यामध्ये स्वतःकडं खूपच दुर्लक्ष झालं. त्यामुळे मी आता जे आहे ती सगळं पहिल्यापासून रुटीनला सुरुवात केलेली आहे. मध्ये मला कामाचा ताण होता, त्यामुळे मला कुठलंच काहीच करता आलं नाही. त्यामुळे माझा त्रास परत खूप वाढलेला आहे. आणि मणक्याच्या आजाराला बघा ऑपरेशन हा पर्याय नाही. मणक्याच्या आजाराला फक्त एकच पर्याय आहे,
तो म्हणजे व्यायाम करणे, योगा करणे आणि त्यात रोजचे 10-20 मिनटं चालणे. हलकं चालायचं, जास्त वाकायचं नाही, वजन उचलायचं नाही. हे एवढं जरी केलं ना तर मणक्याचा आजार असणारी व्यक्ती व्यवस्थित राहू शकते. रोजच्या दैनंदिन जीवनामधली कामं जी आहे ती करू शकते. जर तुम्ही रोजच वाकून वजन उचललं, रोज वाकलं, खूप कष्टाची कामं केली तर मणक्याचा आजार असणाऱ्या व्यक्तीला खूप कष्टाची कामं होत नाहीत. मी आता एवढ्या 2-3 महिन्यामध्ये खूप कष्टाची कामं केली, म्हणजे जास्त ताणाची कामं केली, त्यामुळे मला खूप त्रास वाढलेला आहे. असं सकाळी सकाळी छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. आज खूप दिवसांनी रांगोळी काढली दारामध्ये. सासूबाई वारल्यापासून दारामध्ये अजिबात रांगोळी काढलेली नव्हती. म्हणजे त्या गेल्यानंतर, गोडाचं झाल्यानंतर पण बरेच दिवस उलटून गेले, तरीसुद्धा रांगोळी काढायची इच्छा होत नव्हती. पण चला म्हटलं, आज काढूया दारामध्ये रांगोळी. छान असं सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण. सडा तर रोज मारते, पण रांगोळी काढली नव्हती. ह्या फुलांना पाहून तर खूपच मन प्रसन्न होतं. आपली बहरलेली बाग पाहून खूप प्रसन्न वाटतं. छोटंसं कडीपत्त्याचं झाड आहे बघा. हे अगदी छोटंसं होतं, म्हणजे आमच्या मोठं कडीपत्त्याचं झाड आहे ना, त्याचेच बिया पडून हे झाड उगवून आलेलं आहे. आणि माझं ते मोठं झाड तोडलं म्हणून मी ह्या झाडालाच मोठं करायचं ठरवलं. आणि ते अगदी 4च फांद्यावरती अगदी छोटंसं झाड होतं, म्हणजे आपल्या मधलं बोट आहे ना त्या बोटा एवढंच झाड होतं. तर तेवढ्याच ह्या 2-3 महिन्यामध्ये ते झाड तेवढं झालेलं आहे. तर किती आनंद होतो बघा. अगदी एक इटुकल्या छोट्याशा रोपापासून आपण ते झाड तयार होताना पाहतो, तर तेव्हा खूप आनंद होतो. मला तर असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद होतो. आज भरपूर अशी ताटभर फुलं निघाली तर आणखीनच आनंद झाला. आज सकाळी सगळी देवाची कामं उरकून घेतली, म्हणजे दारामधली रांगोळी काढली, त्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतली. फुलं तर बघू शकताय, फुलाकडे बघूनच मन मोहून गेलं. आणि इतकी छान अशी सकाळ झाली ना तर किती भारी वाटतं बघा. खूप दिवस झालं, बऱ्याचशा ताईंच्या कमेंट पण आल्या, ताई तुमची देवपूजा खूप मिस करत होतो, खूप छान वाटलं आजची पूजा पाहून. खूप ज्या ताई ज्या आहेत माझे रेग्युलर व्हिडिओ पाहणाऱ्या, त्या सगळ्या ताईंच्या कमेंट छान छान आल्या कालच्या व्हिडिओला. देवपूजा अगोदर करून घेत असते, त्यानंतर बागेमध्ये जाते, फुलं घेऊन येते आणि फुलं मस्त अशी तोडून आणली. त्यानंतर देवाला वाहिल्यानं खूप छान वाटतं आणि घरातलं वातावरण एक पॉझिटिव्ह होऊन जातं. सकाळी सकाळी हे जर सगळी आवरावर केली, देवपूजा वगैरे सकाळच्या आपल्या ह्याच्यात झाली तर. आज काय स्वयंपाक नव्हता, कारण आज शनिवार आहे, तर ह्यांचा शनिवार असतो. कडधान्याची उसळ पोराला करून दिली, कारण कडधान्य खूप महत्त्वाचं आहे बघा आपल्या शरीराला. खूप भरपूर असं प्रोटीन मिळतं त्याच्यातनं आपल्याला. आणि कच्चं जास्त असं पकवायचं नाही. जे आपण धान्य खातं, म्हणजे कडधान्य असो किंवा कुठलंही हे असो, जास्त पकवून खायचं नाही कधीही. कमी शिजवायचं आणि कमी शिजवलेलंच अन्न खायचं. तर आता हे सासूबाई वारायच्या अगोदर मावशीकडे शेवया करायला दिल्या होत्या. तिकड ज्यावेळेस करून आणलं होतं ना मावशीकडून, त्यावेळेस ह्या शेवया पण दिल्या होत्या. पण शेवया तिथंच राहिल्या आणि त्यानंतर मग परत हे असं सगळं झालं घरामधलं. परत आता 20-21 दिवस झाले सासूबाईंना. त्यानंतर रात्री समर्थने शेवया आणल्या तिकडून जाऊन, तर शेवया आणल्या. त्यानंतर दुपारी समर्थ तिकडं आत्याकडे गेला होता, तर आत्याने पण भरपूर काय काय दिलं, तर ते पण पिशवीतलं काढलेलं नव्हतं. शेवया पण मावशीने पिशवीत भरून दिलं, तर त्याच्यामध्ये आंबे पण 2 दिले होते तिने, मोठे मोठे आंबे. तर खूप खाल्ले ह्या वर्षी. दरवर्षीच गेल्या वर्षीपासून आंबे आपल्याकडे भरपूर येतात, पण आणखीन पावसाळा चालू झाला आहे तरी पण आंब्याचा सीझन काही अजून संपला नाही बरं का. प्रत्येक वेळेस म्हणतो आहे आता हा शेवटचा रस किंवा आता हा शेवटचा आंबा, पण कुठून ना कुठून अजून आंबे येत आहेतच घरी. आता ह्या शेवयाला थोड्याशा लालसर दिसत असतील तुम्हाला, तर तुम्हाला त्याचं सांगते. 2 किलो रवा आणि 1 किलो गव्हाचे कणिक टाकले, त्यामुळे ह्या शेवया ना थोड्याशा लालसर दिसतात, पण चवीला इतक्या अप्रतिम झाल्यात ना, खूप छान झाल्यात. शेवयाचं उपीट कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा, कारण शेवयाचं उपीट खूप छान लागतं आणि त्याचबरोबर ह्या शेवयाचं तर खूपच छान लागतं. तर ह्या शेवया आता मावशीने करून 15 दिवस होऊन गेलेले आहेत ऑलरेडी. तिने थोडंसं ऊन दिलं होतं, पण तरीसुद्धा मला तिने रात्री फोनवर सांगितलं की त्याला चांगलं ऊन दे. आता इथंच जवळ राहते मावशी, पण जास्त आमचं येणं जाणं होत नाही. मला दुकानामुळे बाहेर जाता येत नाही आणि त्या शेतात जातात, म्हणजे रोज गावाकडे त्यांचं शेत आहे ना, तर ते शेताकडे जातात. आणि जर काय असं कोणाच्या शेवया आले करायला, कोणाचं तिखट आलं करायला, तर ते संध्याकाळी करतात आणि शेतात रोज जातात, कारण त्यांना भरपूर शेती आहे. द्राक्षाची बाग 2-4 एकर लावलेली आहे, ऊस आहे भरपूर, त्यामुळे त्यांना रोज शेतात जावं लागतं. बघू शकता इकडं काकडी, मावशीने दिलेले आंबे, लिंब, हे सगळं जे आहे ते एकत्र काढून घेतलं आणि चला म्हटलं तर टेरेसला हे शेवयावरती उन्हात टाकून देते. भेंड्या पण भरपूर दिल्यात. आता ह्या आठवड्यामध्ये इतक्या भेंड्या आल्यात ना घरी, भरपूर नाही म्हटलं तर 3-4 किलो भेंड्या आल्या असतील. रोजची
एक दिवस डाळ करून भेंडीची भाजी चालू आहे सध्याला घरात. तर आता परत एकदा भेंड्या आल्या. चला म्हटलं आता हे शेवया वगैरे उन्हात वरती टेरेसला मी इथंच पॅसेजमध्ये बसून हे सगळं नीट करून बाजूला काढलं. मिक्स होते हे सगळं बाजूबाजूला केलं. म्हटलं फ्रीजमध्ये ठेवावं परत डब्यात भरून. त्यानंतर भेंडी पण सगळी साईडला काढली. भेंडी कधीही धुवूनच करायची. आता बऱ्याच ताई म्हणतात की भेंडी आमची चिकट होते, पण भेंडी धुवून जरी केली तरी पुसायची, अजिबात चिकट होत नाही. माझी धुवून करा किंवा न धुता करा, कधीच भेंडी चिकट होत नाही. मी तुम्हाला एखाद्या दिवशी रेसिपी पण शेअर करेल भरल्या भेंडीची. ऊनाला शेवया टाकाव्या म्हटलं तर आले तर काय कशाचं काय 2-3 दिवस झालं ऊनच नाही. तर बघू शकता आवळ तर भरपूर आलेलं आहे, पण शेवयाला काही जास्त ऊन लागत नाही. अगोदरच थोड्याशा सुकवलेल्या आहेत. थोडंसं जरी पडलं तरी होऊन जातील म्हणून म्हटलं टाकाव्या आज. काही का असं नाही, कारण परत आज एकतर पावसाचं वातावरण झालेलं आहे, परत दमटून तशाच राहिल्या तर बुरशी वगैरे लागायची भीती. तर त्यांनी चुरा वेगळा दिला होता आणि ज्या अखंड आहेत त्या वेगळ्या दिल्या होत्या. पण किती जरी काही केलं तर कशा जरी दिल्या तर शेवया थोड्याशा चुरा होतातच. आता वाळल्यानंतर परत पुन्हा एकदा त्याचा चुरा होणार आहे. तर आज मला करायचा होता दालच्या राईस, कारण आज शनिवार होता ह्यांचा. समर्थाची फरमाईश होती, मम्मी दुसरं काय करण्यापेक्षा दालच्या राईसच कर. आणि खूप दिवस झाला असं काही केलंच नव्हतं घरामध्ये. म्हटलं चला आज दालच्या राईस करूया, नाहीतर काही समर्थला खूप आवडतो आणि दुसरं काही भाजी चपाती करायची गरज पण लागत नाही. दालच्या राईस केला तरी चपाती संध्याकाळी एक्स्ट्राचाच करून ठेवते, म्हणजे संध्याकाळी फक्त चपात्या केल्या तरी होऊन जातं, म्हणून दालच्या पण जास्त करणार, राईस पण जास्त करणार. तर टेरेसला आल्यानंतर खूप दिवस झालं टेरेसला येणं होतंच होतं, कारण आता जी घरातली सगळी साफसफाई स्वच्छता केली, भांडी वगैरे घासली, कपडे धुतली, तर वरती टेरेसला सगळं काम चालू होतं एवढ्या दिवसामध्ये, ह्या 10-15 दिवसामध्ये. त्यानंतर जी परत आले नव्हते टेरेसला ते आजच आले. खूप छान मस्त अशी हवा सुटली होती आणि आजूबाजूचा परिसर बघून तर खूपच छान वाटत होतं. टेरेस कितीदा जरी झाडलं तर टेरेसची हालत काही बिघडलेलीच असते, कारण वारं आले की परत कचरा येतो टेरेसवरती, इकडं तिकडं सगळं. आणि जरा टाकीचं पण काम केलं. पहिली छोटी टाकी होती, आता मोठ्या 2 टाक्या आहेत, त्यामुळे पाणी भरपूर पडतं आहे. 1,500 लिटर जवळपास वरती पाणी आहे, खाली पण मोठी टाकी. आता मी करायला घेतलेला आहे दालच्या राईस. तर केला राईस, तर जिरा राईस केला, तमालपत्र किंवा ते सगळं मिक्स मसाला खडे मसाले टाकून जिरा राईस करून घेतला आहे, जिरेची फोडणी देऊन. त्यानंतर आता डाळी पण शिजायला टाकल्या होत्या. डाळीमध्ये तुम्हाला सांगते मी काय काय टाकलं. मसूरची डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, हे सगळं शिजतानाच टाकलं होतं. त्यामुळे काय होतं, डाळीबरोबर कांदा टोमॅटो पण छान शिजतं. 1 ढोबळी मिरची पण टाकली होती. दालच्यामध्ये कुठले बटाटा पण टाकू शकतो तुम्ही, इतर कुठले एखादी भाजी आवडीची टाकू शकतो, भोपळा असेल तर किंवा गाजर वगैरे पण जे होतं ते माझ्याकडे ते टाकलं. आणि 3 प्रकारच्या डाळी, मसूर डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ, हे सगळं डाळी अगोदर शिजवून घेतल्या. आणि आता फक्त फोडणीची तयारी. फोडणी तर मस्त असं तडका बसला की छान होतो दालच्या. तर इकडे पहिल्यांदा सुरुवातीला मी मोहरी टाकून घेतली. कुठलीही भाजी करण्या अगोदर सुरुवातीला मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर जिरं टाकायचं. तर मोहरी छान तडतडायला लागली की म्हटलं आता जिरं टाकून घेते. तेल छान मस्त तापलेलं होतं, आता जिरं टाकून घेते आणि त्यानंतर 1 चिरलेला बारीक कांदा, म्हणजे बारीक चिरून घेतलेला 1 कांदा. शिजताना पण कांदा टाकला होता आणि त्यानंतर आता फोडणीला पण कांदा टाकायचा. फोडणीला कांदा टाकल्यानंतर तर आणखीनच छान दालच्या होतो. तो गुलाबी रंगापर्यंत परतायचा आणि त्यानंतर मग तिखट, धणा पावडर, जी का आपले बाकीचे जे मसाले कुठले टाकतात ना तर ते टाकायचे. धणा पावडर असेल, जिरा पावडर किंवा दुसरं कुठलं तुम्ही टाकत असाल तर. मी फक्त काय काय टाकले ते सांगते तुम्हाला. छान अशी जिरी मोहरी टाकली, त्यानंतर 1 चिरून कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर मसाल्यामध्ये काय काय टाकलं दाखवते मी तुम्हाला. मस्त असं 1 चमचा भरून लाल तिखट टाकलं. लाल तिखट म्हणजे आपली मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर. तर इकडे बघू शकता लाल मस्त अशी ती. आणि त्यानंतर 2 ह्याच्या पुड्या टाकल्या, सांबर मसाल्याच्या पुड्या टाकल्या. आता दालच्या मसाला पण मिळतो, पण मी नाही टाकला. मी जे आपल्या दुकानामध्ये सांबरच्या पुड्या होत्या तर त्या 2 सांबरच्या पुड्या टाकल्या. एवढा छान दालच्या झाला होता ना, किती खावा आणि किती नाही असं झालं होतं. बघू शकता कलर तर इतका सुंदर आलेला आहे. आणि त्यानंतर आपली ही सगळी शिजलेली डाळ टाकली होती. दालच्या थोडासा घट्टच असतो, पण जास्त घट्ट पण नंतर थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतो, म्हणून थोडासा पातळ केला होता, कारण जरी खाऊन शिल्लक राहिला तरी संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहावा यासाठी. तर बघू शकताय थोडंसं शिजू दिलं ह्याच्या थोड्या पाण्यामध्ये. त्यानंतर परत गरम करायला पाणी ठेवलं.
चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं, थोडासा गूळ पण टाकून घेतला. गुळाने काय होतं, छान चव येते. चिंच गुळचं पाणीसुद्धा टाकतात काही काही जण, पण मी नाही टाकलेलं. मी फक्त गुळच टाकला, कारण समातला गूळ टाकलेलं फार आवडतं. काही असो, गूळ टाकलं की तो खुश असतो. सांबार करा किंवा दालचा करा. तर आता चव बघून घेतले, म्हटलं मीठ कमी आहे का, गूळ कमी आहे का, तर सगळं परफेक्ट झालं होतं. तर अशी छान अशी मस्त दालच्या रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा ह्या पद्धतीनं. तर मी नेहमी ह्याच पद्धतीनं करते. आता बघू शकताय तुम्ही, पातेल्याभर भात लावला होता. आता हे दोन्ही सकाळचं संध्याकाळ म्हणजे आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता हे करेपर्यंत जेवेपर्यंत 1 वाजतील. तर थोडासा दालचा पण जास्त केला होता, राईस पण जास्त केला होता. खाऊन शिल्लक राहणारच होता हे माहीत होतं, कारण कुठलीही गोष्ट थोडी होतच नाही बायकांकडून. माझ्याकडून तर जरा जास्तीचीच होती. आणि चला, आता तर असा जेवायचं होता आजचा होतं. व्हिडिओ. आणि कसा समोर वाटला तर कमेंट जेवायला करून बसलो. सांगा. सौरभ आवडला पण तर होता. लाईक करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि दालच्या रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.